नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना अजूनही भारतातच आहेत। आश्रय देण्याबाबत इंग्लंड सरकारकडून कोणताही ग्रीन सिग्नल त्यांना दिलेला नाहीये। शेख हसीना फिनलंडला रवाना होणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असेल। भारत सरकारकडून शेख हसीना यांच्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही। शेख हसीना सध्या हिंडन एअरबेसवरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत। बांगलादेश सोडून त्या कालच भारतात दाखल झालेल्या होत्या आणि आजही त्या भारतातच असून अद्यापही इंग्लंडमध्ये जाण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही। तर शेख हसीना सध्या हिंडन एअरबेसवरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत। आश्रय देण्याबाबत इंग्लंड सरकारकडून कोणताही ग्रीन सिग्नल त्यांना नाहीये। भारत सरकारकडून शेख हसीना यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। शेख हसीना फिनलंडला रवाना होणार असल्याची ही चर्चा आहे। तर शेख हसीना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान या अद्यापही भारतातच आहेत। इंग्लंडला आश्रय देण्याबाबत इंग्लंड सरकारकडून अद्याप कोणताही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीये। दरम्यान शेख हसीना या फिनलंडला रवाना होणार असल्याची माहिती मिळते। तर बांगलादेशात पंतप्रधान पदासाठी मोहम्मद युनूस यांना पाठिंबा देण्यात आलाय। आंदोलकांचा मोहम्मद युनूस यांना पाठिंबा आहे। अर्थतज्ञ मोहम्मद युनूस हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय, बांगलादेशमधील एक सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ, नागरी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। मोहम्मद युनूस बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत। गरिबी विरोधातील मोहिमेसाठी 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला आहे। युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमनं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। 2007 रोजी मोहम्मद युनूस यांनी नागरिक शक्ती नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला। कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 महिन्यांची शिक्षाही त्यांना झालेली आहे। कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 महिन्यांची त्यांना शिक्षा झालेली आहे। मोहम्मद युनूस शेख हसीना यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। शेख हसीना बांगलादेशातील लोकशाहीच्या खुनीत युनूस यांचं मत आहे। युनूस यांची बांगलादेशच्या नवीन सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते।